90% लोकं मार्केटमध्ये फेल होतात. कारण त्यांना मार्केट स्ट्रक्चरबद्दल काही माहिती नसेल आणि ज्यांना असेल त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ तितकाच इम्पोर्टंट आहे, जे लोकं बिगिनर्स आहेत. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे, की कसा मी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि ऑर्डर ब्लॉकचा यूज करून हा ट्रेड कॅप्चर केलेला आहे. आणि ज्यांना मार्केट स्ट्रक्चरबद्दल थोडीशी माहिती आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ एकदम इम्पोर्टंट होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. माझं नाव आहे गिरीश आणि तुम्ही बघत आहात इरिशेवेक्स मराठी. आपण पहिल्यांदा 15 मिनिट टाइम फ्रेमवर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्क करून घेऊयात. ऑर्डर ब्लॉक म्हणजे एक असा झोन असतो जिथे इन्स्टिट्यूशनने आणि स्मार्ट मनीने तिथे एक मोठा मूव्ह क्रिएट केलेला असतो. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर आपल्याला कोणताही व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक मिळालेला नाही. पण लास्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक मिळालेला आहे. आपण त्यानुसार आपण तिथे एंट्री प्लॅन करणार आहोत. तर आपण शिफ्ट होऊयात 5 मिनिट टाईम फ्रेमवर. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. जिथे मी ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे, तिथं कोणाचा सप्लाय झोन असेल, कोणाची लिक्विडिटी असेल. त्यामुळं आपण एवढी सगळी झंझट करणार नाही आहोत आणि म्हणून आपण इथे ऑर्डर ब्लॉकचा यूज केलेला आहे आणि आपण तिथं ऑर्डर ब्लॉक असं लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने रिस्पेक्ट दिलेली आहे आणि आपली एंट्री इथं एक्झिक्यूट झालेली आहे. आणि मी या ट्रेडमध्ये टार्गेट थोडं मोठं लावलेलं आहे. जर तुम्ही जादा रिस्क घेणार नसाल, तर तुम्हाला 1:3 चे टार्गेट आरामात भेटून जाईल. तुम्ही या स्ट्रॅटेजीला बॅकटेस्ट करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्ट्रॅटेजीचा विन रेट पण खूप चांगला आहे. जर तुम्ही बॅकटेस्ट कराल, तर तुमच्या पण लक्षात येईल आणि मी 4 महिन्यापासून या स्ट्रॅटेजीला बॅकटेस्ट करतोय. मलाही चांगलाच रिझल्ट मिळत आहे. तुम्ही बघू शकता, की विदिन 15 मिनिट आपले जर आपण 1:3 चे टार्गेट ठेवले असते, तर कंप्लीट झाले असते. पण आपले टार्गेट मोठे आहे, त्यामुळं आपण वेट करणार आहोत. आपण भेटूयात पुढल्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. बाय बाय.